विठ्ठल कारखान्याचे चेअरमॅन अभिजित पाटलांचा यू टर्न पाहायला मिळतोय। अभिजित पाटलांची आधी भाजपा विरोधी भूमिका, आता पाठिंब्याची भूमिका आहे। कारखाना वाचवण्याकरता भाजपला त्यांनी पाठिंबा दिलाय। अभिजित पाटील भाजपमध्ये पक्षप्रवेश करून मी माझे रस्ते हे का बंद करू असा खरं तर सवाल त्यांनी उपस्थित केलेला होता। पण राजकीय सुडापोटी कारवाई झाल्याचा आरोप करणाऱ्या अभिजित पाटलांनी आता मात्र यू टर्न घेतल्याचं पाहायला मिळतंय। भाजपला पाठिंबा देऊन अभिजित पाटील यू टर्न घेतायत। कारखाना वाचवण्याकरता अभिजित पाटील यांनी आता पाठिंबा दिल्याची चर्चा जोर धरतीये। कारखाना अडचणीत आणावा अशी भूमिका या ठिकाणी घेतल्यासारखं वाटते। किती कोटीचं कारखान्यावर कर्ज होतं? साधारण जुन्या संचालक मंडळांनी, आम्ही निवडून आल्यापासून 1 रुपया कर्ज घेतलं नाही। जुन्या सगळ्या संचालकांनी जे कर्ज घेतलं होतं आणि थकवलं होतं, राज्य सहकारी बँकेचं आता 430 कोटीपेक्षा जास्त काहीतरी कर्ज आहे आणि त्याच्यासाठी कारवाई झाली। व विठ्ठल कारखान्याचे सर्व सहकारी या आमच्या सगळ्याच्या वतीनं त्या ठिकाणी पाठिंबा देण्याची भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली। आज विठ्ठल कारखान्याला त्या ठिकाणी सरकारच्या मदतीची आवश्यकता आहे आणि त्या ठिकाणी ते मदत करतायत। आज बँकेच्या माध्यमातून जो काही त्या ठिकाणी कारवाई आहे त्याला सरकार म्हणून त्या ठिकाणी आम्हाला दिलासा देईल आणि त्या ठिकाणी येत्या 2-3 दिवसांमध्ये त्या ठिकाणी कारवाईमध्ये आम्हाला मार्ग निघेल अशा आशा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।